नमस्कार मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण ॲनालिटिकल मेथडचे प्रॉब्लेमचे फॉर्म्युले स्टडी केले होते. हाऊ टू फाइंड आउट व्हेलॉसिटी ॲक्सेलरेशन ऑफ स्लायडर क्रॅंक मेकॅनिझम बाय ॲनालिटिकल मेथड. फक्त आपण फॉर्म्युले बघितलेले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघायचं आहे? इन टुडेज लेक्चर आय एम गोइंग टू सॉल्व अ सिम्पल प्रॉब्लेम्स ऑन दॅट फॉर्म्युले. फर्स्ट आहे, इन अ स्लायडर क्रॅंक मेकॅनिझम the crank rotates uniformly at 600 rpm. हा rpm म्हणजे लक्षात ठेवा, what is given? N is given, capital N. In clockwise, the length of connecting rod is 400 millimeter. Length of connecting rod means L is given. And of crank is 100 millimeter means R is given. Find the velocity and acceleration and also angular velocity and angular acceleration of connecting rod and slider if the crank has turned through 45 degree from IDC. Use analytical method. And what is given? theta. हे जर चार टर्म्स तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिले असतील तर आपण कोणताही टर्म त्याच्यामध्ये फाइंड आउट करू शकतो. काय काय शोधायचं तुम्हाला प्रॉब्लेममध्ये लक्षात ठेवा. N मीन्स RPM, L मीन्स लेंथ ऑफ कनेक्टिंग रॉड अँड R मीन्स लेंथ ऑफ क्रँक अँड थीटा मीन्स अँगल मेड बाय दी क्रँक. हे टर्म्स आपल्याला प्रॉब्लेममध्ये आयडेंटिफाय करावे लागतील. आणि एकेका प्रॉब्लेममध्ये डायरेक्टली तुम्हाला काय दिलं असतो? ऑब्लिक्विटी रेशो मीन्स L/R रेशो प्रॉब्लेममध्ये दिला असतो. तिथे तुम्हाला L आणि R देत नाहीत. आता नेक्स्ट पार्ट जो आहे, हाऊ टू सॉल्व दी प्रॉब्लेम्स. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू नोट डाऊन दी गिवन डेटा. इथे मी सगळे नोट केले आहेत. R इज इक्वल टू 1000 मिलीमीटर, दॅट इज 0.1 मीटर. सगळे मीटरमध्ये कन्वर्ट केले आहेत. L इज इक्वल टू 400 मिलीमीटर. 400 डिवाइड बाय 100 मीन्स 0.4 मीटर आलेला आहे. N मीन्स ऑब्लिक्विटी रेशो फाइंड आउट करावा लागेल. N इज इक्वल टू L अपॉन R इज इक्वल टू 400 डिवाइड बाय 100 इज इक्वल टू किती आलेला आहे? 4. स्पीड ऑफ क्रँक दॅट इज N 600 RPM इज गिवन. मी तुम्हाला सांगितलं ओमेगा फाइंड आउट करताना ओमेगाचा फॉर्म्युला स्टँडर्ड काय आहे? ओमेगा इज इक्वल टू 2πN अपॉन 60. हा फॉर्म्युला आहे, तोच यूज केलेला आहे. ओमेगा इज इक्वल टू 2πN अपॉन 60. याच्यावर आपल्याला काय मिळेल? ओमेगा मिळेल 20 पाय रेडियन पर सेकंड. व्हॅल्यू पुट करा. N इज इक्वल टू 60 तर किती मिळतो? 20 पाय रेडियन पर सेकंड. इथे ॲक्च्युअलमध्ये N इज इक्वल टू 600 RPM आहे. इथे एक मी 0 याला विसरलेला आहे. हा 600 आहे. 600 लक्षात येतं. नेक्स्ट ओमेगा फाइंड आउट केला. फर्स्ट काय आपल्याला फाइंड आउट करायचं आहे? व्हेलॉसिटी ऑफ स्लायडर. व्हेलॉसिटी ऑफ स्लायडर. आणि नेक्स्ट तर डायरेक्टली डिस्प्लेसमेंट आपण काढला आहे. डिस्प्लेसमेंट ऑफ स्लायडरचा जो फॉर्म्युला आहे तुमचा आधीचा, हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. डिस्प्लेसमेंट ऑफ स्लायडर मीन्स R इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा प्लस R इंटू ब्रॅकेट N मायनस अंडर रूट N स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटा. हे जर आपण इक्वेशन सॉल्व केला तर आपल्याला एक्स जो आहे तो डिस्प्लेसमेंट किती मिळतो आहे? तर 0.035 मिलीमीटर. इथं आपला एक्स डायरेक्टली त्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करा, तुम्हाला एक्स मिळेल. म्हणजेच काय? डिस्प्लेसमेंट ऑफ स्लायडर. नेक्स्ट आहे व्हेलॉसिटी ऑफ स्लायडर. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे R इंटू ओमेगा इंटू ब्रॅकेट साइन थिटा प्लस साइन 2 थिटा डिवाइड बाय N. मग फॉर्म्युला व्हॅल्यू पुट करा. ओमेगा आहे आपला 20 पाय आलेला आहे. R आहे 0.1 साइन 45 साइन 2 थिटा मीन्स 2 इंटू 45 मीन्स साइन 90 होईल डिवाइड बाय 2N. N आपला आलेला आहे 4 म्हणजे 2 इंटू 4. हे जर आपण सॉल्व केला तर व्हेलॉसिटी ऑफ स्लायडर मिळतो 5.22 मीटर पर सेकंड. सेम ॲक्सेलरेशन ऑफ स्लायडरला फक्त काय करायचं आहे आपल्याला? R ओमेगा स्क्वेअर कॉस थिटा प्लस कॉस 2 थिटा डिवाइड बाय N. ओमेगाची व्हॅल्यू आहे 20 पाय. 20 पायचा स्क्वेअर करावा लागेल. R म्हणजे 0.1 कॉस 45 प्लस कॉस 2 थिटा मीन्स कॉस 90 डिवाइड बाय 4. ह्याचा आन्सर येतो 279.15 मीटर पर सेकंड स्क्वेअर बिकॉज इट इज अ ॲक्सेलरेशन. अँड नेक्स्ट पार्ट इज दी अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ कनेक्टिंग रॉड मीन्स ओमेगा. ओमेगाचा फॉर्म्युला काय? अँग्युलर व्हेलॉसिटीचा ओमेगा कॉस थिटा डिवाइड बाय N. इथं फक्त आपल्याला काय करावं लागेल? ओमेगा ऑफ AB घ्यावा लागेल.
बिकॉज आपण कनेक्टिंग रॉडचा करतो किंवा ओमेगा ऑफ सी आर, इथं तुम्हाला सी आर ओमेगा असं लिहावं लागेल, ओमेगा ऑफ कनेक्टिंग रॉड. लक्षात येतं, कारण ही ओमेगा आणि हा ओमेगा तुम्हाला सेम वाटेल. हा ओमेगा कशाचा आहे ॲक्च्युली, दिस ओमेगा इज रेफर्स फॉर क्रँक, हा क्रँकचा ओमेगा असतो. आता आपण काय फाइंड आउट करतोय, कनेक्टिंग रॉडचा फाइंड आउट करतोय. काय येईल, ओमेगा कॉस थिटा डिवाइड बाय एन, मीन्स ओमेगा आपला 25 कॉस 45 डिवाइड बाय 4 किती मिळेल, 11.10107 रेडियन पर सेकंड. अँड सिमिलरली अँग्युलर ॲक्सिलरेशन ऑफ कनेक्टिंग रॉड फॉर्म्युल्यामध्येच निगेटिव्ह आहे, अल्फा इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर साइन थिटा डिवाइड बाय एन, मायनस 20 स्क्वेअर. जो काय आन्सर येईल तुमचा निगेटिव्ह येईल, लक्षात ठेवा, कारण ॲन्सरचा साईन काय निगेटिव्ह आहे. 20 पाय स्क्वेअर साइन 45 डिवाइड बाय 4 मीन्स तिचा आन्सर येतो 697.89 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. पण आन्सर काय आहे, निगेटिव्हच येईल, कारण का फॉर्म्युल्यामध्येच निगेटिव्ह टर्म आहे. नेक्स्ट सेकंड प्रॉब्लेम. आता हे जर तुम्ही बघितला, सिम्पल सगळे हे फॉर्म्युले तुम्हाला पाठ असतील, हे 5 फॉर्म्युले, तर तुम्ही हे प्रॉब्लेम्स इझिली सॉल्व करू शकता. फक्त फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करायचं आहे आणि तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट पार्ट इज द सेकंड प्रॉब्लेम. द मास ऑफ रिसिप्रोकेटिंग पार्ट्स ऑफ हॉरिझॉन्टल IC इंजिन इज 2 kg. रिसिप्रोकेटिंग मास मीन्स पिस्टनचा मास आपल्याला दिलेला आहे 2 kg. द लेंथ ऑफ क्रँक इज 6 सेंटीमीटर. क्रँकची लेंथ दिली आहे 6 सेंटीमीटर. लेंथ ऑफ कनेक्टिंग रॉड इज 24 सेंटीमीटर. वेन द क्रँक ट्रॅव्हल्ड 30 डिग्री फ्रॉम IDC, थिटा दिलेला आहे, एल दिलेला आहे, आर दिलेला आहे. अँड फाइंड द ॲक्सेलरेटिंग फोर्स PF इफ द इंजिन रन्स ॲट 600 RPM. ॲक्सेलरेटिंग फोर्स फाइंड आउट करायचा. ॲक्सेलरेटिंग फोर्स मीन्स फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू फाइंड आउट ॲक्सेलरेशन, आणि फोर्स कसा असतो, मल्टिप्लाइड बाय मास. जो काही त्याचा मास आहे 2 kg, तो आपल्याला मल्टिप्लाय करावा लागेल. एम गिवन आहे, एम इज इक्वल टू 2 kg, एल इज इक्वल टू 24 सेंटीमीटर मीन्स 0.24 मीटर, आर इज इक्वल टू 6 सेंटीमीटर मीन्स 0.06 मीटर, थीटा इज इक्वल टू 30 डिग्री and n is equal to 600 RPM. First of all, we have to find out omega. Omega, that is 2 pi n upon 60. Omega is equal to 2 pi n upon 60, that is 20 pi is the omega. And next, acceleration of slider. We have to find out accelerating force. कशाचा, स्लायडरचा. म्हणून ॲक्सेलरेशन ऑफ स्लायडर फाइंड आउट करावं लागेल. ॲक्सेलरेशन ऑफ स्लायडरचा फॉर्म्युला आहे ओमेगा स्क्वेअर आर इंटू ब्रॅकेट कॉस थिटा प्लस कॉस 2 थिटा डिवाइड बाय एन, वेअर एन इज इक्वल टू एल बाय आर. तो रेशो घ्यावा लागेल. 24 डिवाइड बाय 6 इज इक्वल टू, तो रेशो पण आपल्याला किती मिळतो, 4. ह्याच्यामध्ये जर तुम्ही सगळे व्हॅल्यू पुट केला, ओमेगा मीन्स 20 पाय, आर मीन्स 0.06, थिटा 30 आहे, कॉस 2 थिटा 60 येईल, डिवाइड बाय 4 आपल्याला किती मिळतो, 234.74 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हा काय मिळाला, ॲक्सिलरेटिंग फोर्स, सॉरी ॲक्सिलेशन मिळाला. ॲक्सिलरेटिंग फोर्स इज नथिंग बट मल्टिप्लाइड बाय इट्स मास. ॲक्सिलरेशन फोर्स इज इक्वल टू, जो काय ॲक्सिलरेशन आहे स्लायडरचा इंटू मास करावा लागेल. मीन्स 234.744 इंटू 2, तो आला 469.489 न्यूटन. आणि जो काय फोर्स असतो तो इन टर्म्स ऑफ न्यूटनमध्ये आपण मेन्शन करतो आहे. याच्यामध्ये आपला हा पार्ट येईल. अशा प्रकारे आपण ॲक्सिलरेटिंग फोर्स फाइंड आउट केलेला आहे. 3 टाईप्सचे प्रॉब्लेम्स आहेत. मी फर्स्ट टाईपचा जो घेतला तो हा सेकंड, आणि थर्ड टाईपचा आता मी घेतो आहे. हा थर्ड टाईपचा जे आहे तुमचा पूर्णपणे बेसिकवरती डिपेंड आहे. क्रँक OA, याच्यामध्ये कुठेही तुम्हाला स्लायडर दिलेला नाही. क्रँक OA इन अ मेकॅनिझम इज हिंज्ड ॲट पॉईंट O. इथं पॉईंट ओला तो काय केला आहे, अशा प्रकारे हिंज केलेला आहे. अँड रोटेट्स ॲट अँग्युलर व्हेलॉसिटी 20 रेडियन पर सेकंड. मीन्स डायरेक्टली तुम्हाला ओमेगा दिलेला आहे. 20 रेडियन पर सेकंड मीन्स व्हॉट इज गिवन, ओमेगा. अँड द अँग्युलर ॲक्सेलरेशन मीन्स अल्फा is 25 radian per second. Omega 20 radian per second. Length of crank 50 millimeter. Angular acceleration दिला आहे 25 radian per second.
square. If crank OA is 50 mm long, determine linear velocity means we have to find out V. Centripetal acceleration means AC and tangential acceleration of point A. जे तुम्हाला लास्ट टाइम मी फॉर्म्युले नोट करून दिले होते, हा फॉर्म्युला, हे 3 जे सांगितले हे तुम्हाला या ठिकाणी लागतात. म्हणजे प्रॉब्लेम कसा आहे त्याच्यावरून तुम्हाला कोणते फॉर्म्युले यूज करायचे. स्लायडर क्रँक मेकॅनिझम असतील तर हे 5 फॉर्म्युले लागतात. आणि फक्त क्रँक असेल, आत्ता जसं शो केलं अशा प्रकारे हिंज केलं एका ठिकाणी आणि असा क्रँक तो रोटेट होतो आहे, तर त्या ठिकाणी आपले हे 3 फॉर्म्युले लागतील. लक्षात येतं. फर्स्ट फॉर्म्युला आहे व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. व्ही इज इक्वल टू काय, आर ओमेगा. तो फॉर्म्युला यूज केला. व्ही इज इक्वल टू आर ओमेगा किंवा ओमेगा आर. ओमेगा किती आहे दिला 20, आर किती आहे 50 मिलीमीटर म्हणजे 0.05 मीटर. तो आला. व्हिलॉसिटी ऑफ क्रँक ओ ए इज इक्वल टू 1 मीटर पर सेकंड. 20 इंटू 0.05 मीन्स 1 मीटर पर सेकंड. नेक्स्ट आहे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन काय असतो फॉर्म्युला, ए सी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर. व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. व्ही स्क्वेअर आपण आत्ता फाइंड आउट केला आहे. आर आपल्याला माहीत आहे, आर मीन्स लेंथ ऑफ क्रँक असतो. व्हिलॉसिटी किती आलेली आहे बघा, 1 आलेली आहे. व्हिलॉसिटी आपली आलेली आहे 1 आणि ओ ए, लेंथ ऑफ ओ ए किती आहे 0.05 आपण फाइंड आउट केला आहे. ओ ए इज इक्वल टू इथं आहे हा 0.05. ओ ए इज नथिंग बट लेंथ ऑफ क्रँक. मग याचा आला सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन इज इक्वल टू 20 मीटर पर सेकंड स्क्वेअर. अँड टँजन्शियल ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला असतो आहे ॲक्सेलरेशन प्रॉब्लेममध्ये जो दिला आहे इंटू लेंथ ऑफ क्रँक. मीन्स 25 ॲक्सेलरेशन आपल्याला हा प्रॉब्लेममध्ये दिला आहे अल्फा इंटू लेंथ किंवा अल्फा इंटू आर आपण त्याला मेन्शन करतो आहे. आर मीन्स हा 0.05ने त्याला मल्टिप्लाय करावा लागेल. कारण हा काय ओ ए मीन्स काय, हा एक रेडियसच आहे रोटेट होत असताना. लक्षात ठेवा. त्याचा आन्सर येईल 1.25 मीटर पर सेकंड स्क्वेअर. लक्षात येतं. हे अशा प्रकारचे तुमचे 3 प्रॉब्लेम्स आहेत. फक्त या 3 प्रॉब्लेमवरती फोकस करा. प्रत्येक प्रॉब्लेम कसा सॉल्व केला आहे तुम्ही एकदा काय करायचं आहे, बिन बघता प्रॉब्लेम्स तुमचे सॉल्व करायचे आहेत. आणि हे 3 प्रॉब्लेम जे आहेत ह्याच्यावरती तुमचं असाइनमेंट एक असणार आहे, ते मी तुम्हाला पोस्ट करतो. त्या असाइनमेंटमध्ये तुमचा फर्स्ट क्वेश्चन असेल ॲनालिटिकल मेथडचे सगळे फॉर्म्युले आणि सोल्युशनमध्ये हे 3 प्रॉब्लेम्स असतील. हे लक्षात ठेवा. थँक्यू. याच्या पुढचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करूया.